मुंबई क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. तो जो झोन आहे ना नॉर्थ स्टँडचा, तो जेन्युइनली क्रिकेट खेळणारा आणि क्रिकेट समजणारा ऑडियन्स आहे आणि ती खरी ऍक्च्युअल मुंबईची ओळख आहे. तर क्लब लॉयल्टी हा एक खूप मोठा कंपोनंट होता. त्यावेळेस आमच्याकडे बूट फाईट व्हायची आणि बूट फाईट स्पाइक्स बूटची फाईट असायची, इंग्लिश स्पाइक्सची. तर लोक जनरली गाद्या झोपण्यासाठी घेतात, आम्ही गाद्या लपायसाठी ठेवायचो. आणि तिकडे आलू 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 असा बिल्डअप झाला. तर ग्राउंडवर पटकन स्ट्राईक नाही झालं की हे काय चाललंय. स्पीकर पकड़ के आलू आलू रिंजी ये खड़ा है यहाँ 40,000 बंदा आपको आलू कह रहा हो, गुस्सा क्यों नहीं करना. आणि सडनली एक प्लेयर बॅट घेऊन धावत जाताना दिसला, पाकिस्तानचा. धावणारी हे काय कर रहा है, पागल आहे. दादागिरी म्हणजे ज्या प्रकारे स्टेप आउट होऊन अगेन्स्ट द स्पिन खेळणं. संडेच्या दिवशी सकाळी ट्रेन पकडताना सगळे गांगाली खेळताना दिसायचे. जे घडलो, जे झडलो, जे झगडलो आणि आज उभा राहिलो, याला लार्ज क्रेडिट क्लब क्रिकेटचं. तर सचिनला काय वाटलं, आम्ही तो माझ्या दृष्टीने तो देवाचाच थॉट होता की देवाला सांगितलं मला बॉलिंग द्यायला. 98 ची मॅच होती ती. मी टीम मध्ये होतो, इंडियन टीम मध्ये. आणि ना सेकंड डे ला सचिननी कॅप्टन्सी सोडली होती आणि अझर कॅप्टन झाला होता. Since I lost the captaincy, I've not been announced as a vice captain, so I was not prepared. I was just concentrating on how to win the games for India. आणि मी टीम मधनं ड्रॉप झालो होतो. तर मी डिसअपॉइंट झालो होतो. आता CCI ला मॅच खेळलो आणि रवी शास्त्री कॅप्टन होता टाटाचा. त्या परफॉर्मन्सवर मनीषने मला वाटतं 6 का 7 विकेट काढल्या होत्या आणि त्या परफॉर्मन्सवर रवी शास्त्रीने त्याला डायरेक्ट अमोलची आणि मनीष पटेलची डेब्यू मॅच खेळवली. सचिननी 200 केलंय, मी त्या सेकंड इनिंगला 5 विकेट काढल्या होत्या. मग एवढी पॉवर आणि एवढं प्रिसिजन होतं ना सचिन. जीनियस एट अनदर लेवल. देवानी एक साचा बनवला, त्यात सचिन तेंडुलकर जन्माला आला आणि नंतर तो साचा परत बनलाच नाही. तू नो बॉल टाकलेलाच नाहीयेस. आज भवेश सिंग सबरवाल सौरव गांगुलीला मॅनेज करतो, शारबाद अस्मिन, राहुल द्रविडला, जे आपले एक स्टुडंट आहेत ते एक्सक्लुसिव्हली मॅनेज करतात. किती कंपनीज तुमच्या कॅम्पसमध्ये येतात? इयर ऑन इयर आमच्याकडे 150 ते 200 कंपन्या आमच्याशी एंगेजमेंट आहेत. त्याच्यात डिकेथलॉन आहे, त्याच्यात कल्टफिट सारख्या सुद्धा कंपन्या आहेत, बुक माय शो सारखे लोक आहेत किंवा डिस्ट्रिक्ट सारखे आहेत ते सुद्धा. आता झोमॅटोनी त्यांची स्पोर्ट्स व्हर्टिकल सुरू केली आहे, बिस्लरीनी आत्ता सुरू केली आहे. त्या कंपन्या सुद्धा कॅम्पस ड्राईव्हला येतात. इन फॉर्म ऑफ IPL, इंडिया गॉट इज वन ऑफ द फर्स्ट स्पोर्ट्स ॲन्युअल प्रॉपर्टी आणि दॅट बिकेम आवर ट्रिगर टू स्टार्ट IISM. नमस्कार. एक वेळ अशी होती की मुंबईच्या फक्त शहरी विभागामध्ये क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं जात होतं आणि त्यावेळेस मुंबईच्या सभोवतालच्या परिसरातून म्हणजे उपनगरातून मुलं लांबचा प्रवास करत इथे शहरी भागात प्रशिक्षण घेण्यासाठी येत असे. त्यावेळेस डोंबिवलीतून एक उंचपुरा मुलगा हा लांबचा पल्ला गाठत आझाद मैदानाला सराव करण्यासाठी येत असे. कुणास ठाऊक होतं की हा उंच बांधा डावखुरा फिरकीपटू लवकरच मुंबईच्या फिरकी गोलंदाजीचा अविभाज्य घटक होणार आहे आणि 5 वेळा मुंबई रणजी ट्रॉफी विजेतेपदाचा साक्षीदार सुद्धा. 2010ला रिटायर झाल्यानंतर निलेश कुलकर्णी यांची उंची जणू द्विगुणितच झाली, ज्यावेळेस त्यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंटची स्थापना केली. क्रीडा शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे खूप मोठं पाऊल होतं. 2020ला त्यांच्या कार्याची दखल घेत त्यावेळेसचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंदजी यांनी राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्काराने त्यांना गौरवलं. पहिल्या चेंडूवरती इतिहास घडवणारा खेळाडू आज हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दिशेचं मार्गदर्शन करत आहे. चला भेट घेऊया निलेश मोरेश्वर कुलकर्णी यांची.